पाळीच्या वेळेस होणाऱ्या तीव्र वेदना ह्या फक्त पिरियड्स पेन नसून हे एक एंडोमेट्रियोसिसचं लक्षण सुद्धा असू शकतं. एंडोमेट्रियोसिस हा महिलांमध्ये होणारा आजार आहे की ज्यामध्ये गर्भाशयाच्या आतील जो स्तर असतो तो गर्भाशयाच्या बाहेर वाढायला लागतो. जसं अंडाशय आहे, फॅलोपियन ट्यूब्स आहेत किंवा पोटाच्या आतील भागाला तो चिकटलेला असतो आणि त्यामुळे पिरियड्सच्या वेळेस खूप जास्त प्रमाणात वेदना होणं किंवा गर्भधारणा होण्यासाठी प्रॉब्लेम्स व्हायला लागलेले असतात. त्याचप्रमाणे गर्भाशयाला सूज आलेली असते, स्कार टिश्यू डेव्हलप झालेले असतात आणि ह्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर हा आजार वाढायला लागतो. आयुर्वेदानुसार हा आजार होण्याची मुख्य कारणं म्हणजे शरीरातील वात आणि पित्त दोषाचं असंतुलन. त्याचप्रमाणे आहार विहारातील होणाऱ्या चुका, ताणतणाव आणि रक्तदोष ह्यामुळे हा आजार होत असतो. जर तुम्ही वेळेवरच तुमच्या आहार विहारात होणाऱ्या जर चुका टाळल्यात किंवा आयुर्वेदानुसार तुमच्या शरीरातील जो दोष असंतुलन झालेला आहे ते वेळेवर सुधारलं, आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊन, तर तुम्हाला नक्कीच हे आजारावर कुठेतरी उपशम मिळायला मदत होणार आहे. तुम्हाला सुद्धा योग्य मार्गदर्शन हवं असेल आणि योग्य ती आयुर्वेदिक ट्रीटमेंट हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर जरूर संपर्क साधा आणि ह्या आजाराकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका, कारण का येणाऱ्या काळात एंडोमेट्रियोसिसच्या सगळ्यात जास्त केसेस दिसून येणार आहेत.